तर मर्सिडीज ऑडी तर तुम्ही बघितला आहेच, पण असली ऑटो कुठं बघितला का सांगा? चला मग दाखवतो तुम्हाला. राम मंडळी, मी सूरज. चल फिरून आणतो तुझ्या पहिल्या भागात. आज मी तुम्हाला फिरवणार आहे माझ्या जन्मभूमीला कोल्हापूरला. तसं तर सांगायला खूप काय आहे, पण तेवढा मोठा व्हिडिओ कोण बघत नाही आजकाल, काय करणार सांगा. तर कोल्हापूरचा विषय लय हार्ड आहे. इथं आलेल्या महालक्ष्मी मंदिरला प्रत्येक भक्ताचा पाय मंदिराच्या बाहेर टाकावंसं वाटत नाही. एक वेगळीच फिलिंग आहे इथं. तसं तर तुम्हाला सगळं मंदिर दाखवायचं होतं, पण म्हटलं तुम्हाला इथं आल्याशिवाय ते फिलिंग नाही समजणार. मग म्हटलं राहू दे. तर दुसरी गोष्ट म्हणजे रंकाळा. तर इथं आल्यावर इथली भेल तुम्ही खाल्ला नाही तर तुमचा काहीच उपयोग नाही आहे. इथं तर हत्ती पण खरं खरं असल्याचं नाटकी करते. मला तर मस्त अशी ऑटो भेटलेली बघा कोल्हापूरमध्ये, युनिक अशी. आता कोल्हापूर म्हटलं तर युनिक आलंच की हो. फर्स्ट टाईम असं स्पोर्ट्स कारपेक्षा मोठ्या गाडीमध्ये बसल्यासारखं वाटत होतं बा. एकदम विषय खोल झालेला. जाता मध्ये माझ्या जुना रूम पार्टनरचा एक फोटो दिसला. विषय हार्ड केला आहे भावाने UPSCमध्ये. तसं बघायला गेलं तर कोल्हापूर 3 गोष्टीसाठी फेमस आहे. एक म्हणजे महालक्ष्मीचं मंदिर, दुसरं म्हणजे तांबडा पांढरा रस्सा आणि तिसरं म्हणजे पायतान. आता तुम्हाला पायतान घालून जायचं आहे की खाऊन जायचं आहे, हे तर तुमच्या वागण्यावरून तुम्हाला समजून जाईल. तर पुढच्या भागात आपण असंच जाणार आहे कुठेतरी फिरायला. तोपर्यंत सबस्क्राईब करून घ्या. आता काय वाट बघायला लावणार नाही, सोडा. विषय खोल आहे.